नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कायद्यामध्ये ज्या नवीन महत्त्वाच्या तरतुदी येत असतात, जे कायद्यांमध्ये जे बदल होत असतात, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे जे महत्त्वाचे न्यायनिर्णय येत असतात, हे सरळ साध्या भाषेमध्ये आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण करत असतो. तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून द्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे? सेक्शन 69. ठीक आहे. आपल्या 1 जुलैपासून आपण आपल्या भारत देशामध्ये 3 नवीन फौजदारी कायदे आपण लागू केलेले आहेत. त्यातला भारतीय न्याय संहिता जो आहे, याच्यातल्या सेक्शन 69 मध्ये आपल्याला नेमकी तरतूद काय आहे, की जर जो कोणी डिसिटफुल मीन्सने किंवा फेक प्रॉमिस ऑफ मॅरेज, म्हणजेच अशा प्रकारचं लग्नाचं प्रॉमिस करतोय विदाऊट इंटेन्शन ऑफ परफॉर्मिंग, ते त्याला परफॉर्म करायचं नाही आहे, पण तरी सुद्धा तशा प्रकारचं प्रॉमिस जर कोणी करत असेल तर त्याला 10 वर्षाची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. 10 वर्षापर्यंत त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. पण डिसिटफुल मीन्स म्हणजे काय? तर नोकरी देण्याचं एक प्रकारे खोटं प्रॉमिस किंवा प्रमोशन समजा देण्याचं, प्रमोशन वगैरे करण्याचं एखादं खोटं प्रॉमिस. नोकरी देण्याचं प्रॉमिस असेल किंवा खोटं प्रमोशन देण्याचं जर समजा प्रॉमिस असेल, ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये नवीन आलेल्या आहेत. याच्या अगोदर सुद्धा फेक प्रॉमिस ऑफ मॅरेज आपल्या रेपच्या डेफिनेशनमध्ये बसत होतं. असं नाही की फेक प्रॉमिस ऑफ मॅरेज केलं म्हणजे अगोदर पनिशमेंट नव्हती, ती अगोदर सुद्धा होती. पण आता नवीन जे आलेलं आहे नोकरीच्या बाबतीत आणि प्रमोशनच्या बाबतीत, याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की काय आपल्या देशाची सभ्यता जी आहे ती आपल्या कायद्यांवरनं दिसत असते. आपण आपल्या कायद्यामध्ये महिलांना किती प्रकारचा सन्मान करतो, आपण आपल्या कायद्यामध्ये गुन्हेगारांना सुद्धा कसं ट्रीट करतो, याच्यावरनं सुद्धा आपल्या देशाची सभ्यता दिसत असते. जर आपण कसा सारख्या व्यक्तीला सुद्धा जर भर चौकामध्ये आपण गोळ्या घालून जर मारलं असतं, जसं लोक म्हणत होते की याला भर चौकात गोळ्या घालून मारलं पाहिजे, तसं जर आपण मारलं असतं तर आपला जंगलीपणाच दिसला असता. पण आपण त्याला कायदेशीर मार्गाने पूर्णपणे सगळी ट्रायल वगैरे कंप्लीट करून त्याला आपण फासावर लटकवलं. तर ही जी पद्धत आहे, ठीक आहे, ही जी सभ्यता आहे, ही सभ्यता आपल्या कायद्यांमधनं सुद्धा नेहमीच दिसली पाहिजे. अजून एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपल्या जुन्या जो भारतीय दंड संहिता होता, याच्यामध्ये 497 होता. अडल्टरी नावाचा एक सेक्शन होता. म्हणजे एखादी महिला आपला नवरा सोडून जर परपुरुषासोबत जर समजा लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल, तर अशा वेळेस हे जर नवऱ्याच्या परवानगीने असतील तर तो ऑफेन्स होणार नाही, तर तो गुन्हा होणार नाही. आणि हे जर नवऱ्याच्या परवानगीच्या विरोधात असतील, नवऱ्याची जर परवानगी नसेल, तर अशा वेळेस ते गुन्हेगार होणार, म्हणजे अशा वेळेस तो गुन्हा होणार. तर या प्रकारची जी अडल्टरी कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्या कायद्यामध्ये अगोदर होती, जी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने स्ट्रक डाऊन केली जोसेफ सायनेच्या केसमध्ये. ह्या जोसेफ सायनेच्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महिला ही काही हजबंडची नोकर नाहीये. ठीक आहे, म्हणजे एखादी बायको नवऱ्याची काही नोकर वगैरे नसते. नवऱ्याने सांगितलं की सेक्शुअल इंटरकोर्स केल्यानंतर तो गुन्हा होणार नाही, आणि नवऱ्याने सांगितलं नाही तर तो गुन्हा होणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही नवरा जो आहे तो बायकोला एक नोकर म्हणून वागू शकत नाही, म्हणून आपण ती तरतूद काढून टाकली. तर तशाच प्रकारचं कुठंतरी एक प्रकारे महिलांच्या डिग्निटीला हार्म करणारा, महिलांच्या डिग्निटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक प्रकारचा सेक्शन 69 आणलेला आहे. याचा मिसयूज किती होऊ शकतो वगैरे अशा प्रकारच्या गोष्टींवर आपल्याला बोलायचं नाहीये, पण मुळात महिलांच्या समर्थनासाठी आणलेला सेक्शन असं याच्याबद्दल म्हटलं जात आहे. पण महिलांच्या समर्थनासाठी नाही, तर महिलांच्या डिग्निटीवर प्रश्न उपस्थित करणार आहे. याचं म्हणणं असं आहे की जो कोणी खोटं प्रॉमिस असेल नोकरीचं, एखाद्या व्यक्ती जर समजा एखाद्या महिलेला नोकरी देण्याचं खोटं प्रॉमिस करत असेल आणि त्यानंतर जर समजा लैंगिक संबंध प्रस्थापित होत असतील आणि या लैंगिक संबंधामध्ये नंतर तो जर समजा नोकरी देत नसेल, तर अशा वेळेस तो गुन्हा होणार आहे. आणि जर नोकरी दिली तर त्याच्यामध्ये काही अडचण नाही. जर समजा प्रमोशन करण्याचं, एखाद्या ऑफिसमधल्या महिलेला एखादा बॉस प्रमोशन करण्यासाठी जर समजा त्याच्यामध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल प्रमोशनच्या लालच देऊन, तर अशा वेळेस सुद्धा प्रमोशन दिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि प्रमोशन नाही दिलं तर अशा वेळेस तो गुन्हा होणार आहे. ठीक आहे, मी जे व्हिडिओचं टायटल टाकलेलं आहे की नोकरी आणि प्रमोशनसाठी जर समजा लैंगिक संबंध असतील तर त्याला कायदेशीर प्रकारचा दर्जा मिळालेला आहे. कायदेशीर प्रकारचा दर्जा म्हणजे नेमकं काय असतं? समजा आज जर समजा ए आणि बी असे समजा 2 लोक आहेत, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत जर करार केला की तू मला काय करायचं, तू मला एक 10 पोते सिमेंट दे, सिमेंटचे पोते दे, त्याच्या बदल्यामध्ये मी तुला त्याच्यामध्ये समजा 20,000 रुपये 30,000 रुपये असं काहीतरी अमाऊंट देतो. तर हा जो दोघांचा जो करार आहे, एक जण सिमेंटचे पोते देणार आहे, दुसरा व्यक्ती त्याला एक प्रकारे 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये समजा अमाऊंट देणार आहे. याला कायदेशीर मान्यता आहे. म्हणजे काय की हे कायदा, हे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे.
जर समजा ह्या दोघांपैकी एखादा व्यक्ती जर आपल्या कराराचं पालन करत नसेल, आपल्या म्हणजे आपलं जे त्याची जी लायबिलिटी आहे त्याचं तो पालन करत नसेल, तर अशा वेळेस दुसरा व्यक्ती कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकतो किंवा त्याला जो डॅमेजेस झालेला आहे त्याच्यासाठी तो सूट दाखल करू शकतो. म्हणजे कायदा ह्या सगळ्या गोष्टी कंपेअर करून घेतो. ठीक आहे, हाच प्रकार कुठेतरी या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. एखादी महिला जर समजा अशा पद्धतीने प्रॉमिस म्हणजे नोकरीच्या प्रॉमिससाठी जर समजा लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल, तर अशा वेळेस उद्या जर तो व्यक्ती ते परफॉर्म करत नसेल, तर महिला त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस दाखल करू शकते. म्हणजे एक प्रकारे कॉर्पोरेट प्रॉस्टिट्यूशनला एक प्रकारे मान्यता देण्याचं काम, कायदेशीर मान्यता देण्याचं काम कायद्याने केलेलं आहे. ठीक आहे, हे मात्र फार चुकीचं आहे. आणि कायद्याचं जे असतं ना लेजिस्लेटिव्ह इंटेंट ज्याला आपण म्हणतो, की आपल्या देशाची सभ्यता कशी दिसणार आहे. जर एखाद्या महिलेला म्हणजे आपण महिलांना नेमकं समजतो काय. ठीक आहे, म्हणजे महिला ज्या आहेत त्या एवढ्या मंद डोक्याच्या आहेत की त्या फक्त नोकरी मिळवण्यासाठी अशा पद्धतीने लैंगिक संबंध प्रस्थापित करतील. महिला ज्या आहेत त्या एवढ्या म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी नाही आहे की त्याच्यामध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये अशा प्रकारे लैंगिक संबंध प्रस्थापित करतील. ठीक आहे, म्हणजे ही आपल्या देशाची एक प्रकारे संस्कृती आहे का. अशा पद्धतीने नोकऱ्या मिळवण्याचं काम आपल्या भारत देशामध्ये केलं जातं का. ठीक आहे, कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये केलं जात असेल, पण आपल्या देशामधली ही संस्कृती आहे का, हे कुठेतरी आपण अशा प्रकारचा प्रश्न कायदे बनवणाऱ्या लोकांना आपण नक्कीच विचारायला पाहिजे. मित्रांनो, ही जी म्हणजे अशा प्रकारची जी तरतूद आलेली आहे, ठीक आहे, ही कुठेतरी एक प्रकारे सभ्यता दाखवणारी नाही आहे. एक प्रकारे महिलेच्या डिग्निटीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करणारी आहे. जर एखादी महिला अशा पद्धतीने नोकरी मिळवण्यासाठी जर समजा सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे करत असेल, तर नोकरी देणारा जो गुन्हेगार आहे, नोकरी देणार म्हणजे प्रॉमिस करणारा व्यक्ती जेवढा मोठा गुन्हेगार आहे, तेवढीच गुन्हेगार ती महिला सुद्धा आहे. ठीक आहे, अशा गोष्टीसाठी जर कोणी नोकरी मागत असेल, ठीक आहे, नोकऱ्या ज्या आहेत त्या मेरिट बेसिसवर मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे, जर अशा पद्धतीने जर कोणी नोकऱ्या वगैरे देण्याचं काम करत असेल, तर देणारा पण चुकीचा आहे, नोकरी मागणारी पण चुकीची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स रिकॉग्नाइज करण्याचं काम, कायदेशीर मान्यता देण्याचं काम करणारा जो कायदा आहे, तो सुद्धा कुठेतरी एक प्रकारे संशयाच्या घेऱ्यामधला आहे. ठीक आहे, महिलेची डिग्निटी वगैरे कुठेतरी संपवणार आहे, महिलेच्या डिग्निटीला कुठेतरी हार्म करणार आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की हा अनकॉन्स्टिट्युशनल सुद्धा आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, 497 काढायला सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाला बराच वेळ लागला होता. ठीक आहे, याला सुद्धा थोडासा वेळ लागेल, पण हे एम्प्लॉयमेंटसाठी नोकरी किंवा प्रमोशनसाठी त्याच्यामध्ये लैंगिक संबंध जे आहे, ठीक आहे, हे सुद्धा कुठेतरी एक प्रकारे चुकीचं आहे. या प्रकारच्या गोष्टींवर सुद्धा आपल्या सर्वांचं मत काय आहे, ठीक आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आपल्याला काय वाटतं की हा कायदा खरंच महिलेच्या डिग्निटीला एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे का नाहीये. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना नेमकं काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि हे आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा तुम्ही मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. यानंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस टू मॅरेज जे आहे याच्यावर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे काय काय जजमेंट्स आहेत प्रॉमिस टू मॅरेजमध्ये. ठीक आहे, अगोदरची काय परिस्थिती होती, BNS येण्याच्या अगोदर अशा प्रकारचा स्पेशल सेक्शन नव्हता, पण लग्नाचं आमिष दाखवून त्याच्यामध्ये जर समजा सेक्शुअल इंटरकोर्स होत असेल, लैंगिक संबंध होत असतील, तर अशा वेळेस अगोदर ते कुठे कायद्यामध्ये पनिशेबल होतं का. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय काय सेफगार्ड्स होते, महत्त्वाचे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे कोणते कोणते न्यायनिर्णय होते, हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.